कोणते सर्टिफिकेशन करू जेणेकरून मला जॉब मिळेल किंवा कोणते सर्टिफिकेशन करू ज्यांनी मला माझं प्रमोशन होईल, मला अपस्किलिंग करता येईल किंवा मला ग्रोथ भेटेल. खूप जणांच्या कमेंट्स आल्या, खूप जण बोलताय की असे काहीतरी सर्टिफिकेशन सांगा ज्याच्यामुळे आम्हाला जॉब लगेच लागेल. फर्स्ट स्टेटमेंट देतो, असे कुठले सर्टिफिकेशन नाहीयेत की जे सर्टिफिकेशन तुमच्याकडे पेपरवरती असतील आणि लगेच तुम्हाला जॉब लागेल. तर आज मी असेच 3 सर्टिफिकेशन सांगतो ज्याच्यामुळे तुमचा जो काही रिझ्युमे आहे तो पण स्ट्रॉंग होईल आणि तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला एक्सप्लेन पण करता येईल. ओके, सो असे मी 3 जे आणि तुम्हाला कुठे अप्लाय करायचे, कॉस्ट काय आहे आणि हे तुम्हाला केले पाहिजे की नाही ॲज अ एक्सपिरियन्स किंवा ॲज अ फ्रेशर. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा, इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे. सो सर्टिफिकेशन्स का केले जातात बरं, मेन मेन मुद्दा आहे की सर्टिफिकेशन का मागितले जातात. सर्टिफिकेशन मागितले जातात ह्याचा अर्थ असा नाहीये की तुमच्याकडे सर्टिफिकेशन आहे तर तुम्हाला आपण लगेच घेऊ, असं नाही. सर्टिफिकेशन मीन्स व्हॉट की तो मुलगा की ती मुलगी, समजा एक आपण एक्झाम्पल घेऊयात की कुणीतरी एखादं सर्टिफिकेशन केलं, टेस्टिंगचं सर्टिफिकेशन केलं. मीन्स व्हॉट की टेस्टिंगच्या सगळ्या मेथडॉलॉजी, टेस्टिंगच्या सगळ्या स्किल्स, जेवढे पण आहे सगळं टेस्टिंगचं माहिती आहे. आणि तो सर्टिफिकेशन कधी भेटतं आपल्याला, आपल्याला जो एक्झाम नंतर जो पेपर भेटतो तो सर्टिफिकेशन असतं. म्हणजे जसं आपण रिझल्ट बोलतो तसं. तर हे असंच आहे की जो सगळ्या स्किल्स तुम्हाला माहीत आहेत आणि त्याची एक एक्झाम असते, ती एक्झाम तुम्ही पास केली आहे आणि हे तुम्हाला सर्टिफिकेशन. असं नाहीये की तुम्ही फक्त काही पेपर कलेक्ट केले आणि तुम्हाला सर्टिफिकेशन आहे म्हणून तुम्हाला जॉब लागणार आहे. सो तो मिनिंग त्याचा नाहीये. तर फर्स्ट सर्टिफिकेशन तुम्ही जर केलं पाहिजे तर सध्या आहे क्लाउडचं. क्लाउडमध्ये AWS आहे, Azure आहे, GCP आहे, GCP आहे. ओके, तर का क्लाउडचं मी का म्हणतोय, तुमच्याकडे कुठलंही नॉलेज असू द्या, डेव्हलपमेंट असू द्या, तुम्ही म्हणजे टेस्टर असू द्या किंवा कसे, जर समजा तुम्हाला क्लाउड, तुम्हाला डेव्हऑप्स अशा रिलेटेड जर काही सर्टिफिकेशन असतील ना, तर काय होतंय ना की प्रत्येक आता कंपनी काय होईल ना की क्लाउडवरती शिफ्ट होत आहे. फिजिकल मशीन तुम्ही बघितलं असेल ना आता की व्हर्च्युअल वरती जास्तीत जास्त लोक शिफ्ट करताय. ओके, मेंटेनन्स कॉस्ट असेल किंवा एन नंबर आहेत त्याचे, पण सध्या जे लोक आहेत, जे कंपनीज आहेत, ते क्लाउड वरती शिफ्ट होत आहे. ऑलरेडी स्टार्ट केलं आहे 30, 40, 50, आता अराउंड मला त्याचा फिगर नाही माझ्याकडे, बट ते शिफ्ट झालेले आहेत आणि बाकीचे पण होत आहे. सो त्याचं जो काही AWS म्हणजे इझिली तुम्हाला जर भेटेल ना, तर तो बेस्ट आहे फ्रेशरसाठी AWS क्लाउड सर्टिफिकेशन. ओके, तर ते जे आहे ना इझी आहे. त्यानंतर त्याची जे काही कॉस्ट आहे ना, त्याची कॉस्ट आहे ₹8,500. जर ॲज अ फ्रेशर असाल, जर तुम्हाला जॉब मिळत नसेल आणि तुम्हाला सर्टिफिकेशन करायचं असेल किंवा तुम्हाला क्लाउडवरती इंटरेस्ट असेल आणि जर तुम्हाला तेवढा फायनान्शियल बॅकअप असेल, तर तुम्ही हे सर्टिफिकेशन करू शकता. तुम्हाला नक्कीच हेल्प होईल. आज ना उद्या त्या सर्टिफिकेशनची तुम्हाला हेल्प होणार आहे. आणि जर एक्सपिरियन्स असाल तर नक्कीच करा. मी तर म्हणतो आज क्लाउडला खूप डिमांड येणार आहे येणाऱ्या म्हणजे येणाऱ्या काही दिवसामध्ये पण. ओके, सो त्याच्यामध्ये पण खूप आहेत, AWS क्लाउड, AWS सोल्युशन्स, AWS फंडामेंटल्स. तर सगळ्यात कमी आहे फंडामेंटल्स, तर तुम्ही फंडामेंटल्स पण केलं पाहिजे. सेकंड जे सर्टिफिकेशन आहे ते आहे डेटा अनालिटिक्स. ओके, SQL आहे, पॉवर BI आहे, ओके, ETL आहे त्यामध्ये. आणि हे का गरजेचं आहे, आता तुम्ही काही म्हणा की कुठलाही बिझनेस घ्या, कुठलाही बिझनेस, हा बिझनेसच्या पाठीमागे काय आहे, पूर्ण डेटा. कुठलाही बिझनेस डेटा व्यतिरिक्त चालतो का आज? आज तुम्हाला कॉल्स येतात, मेल्स येतात, मार्केटिंग करता, हे कशाच्या जीवावर करता? हे फक्त डेटाच्या जीवावरती करता. तर डेटा कुठलाही म्हणजे मी तर असं म्हणेन की डेटा जो आहे तो बॅकबोन आहे बिझनेसचा. तर मायक्रोसॉफ्ट पॉवर BI असेल, डेटा अनालिस्ट असेल, PL300 हे जे काही हे आहे सर्टिफिकेशन आहे ते 13,500 आहे. त्यानंतर स्नो प्रो हे 14,500 आहे. आणि टॅबलू डेस्कटॉप स्पेशलिस्ट हे आहे $100 ₹8,500. त्याची कॉस्ट अशी आहे, मी जेवढ्या पण लिंक आहेत त्या सगळ्या लिंक्स मी प्रोव्हाइड करतो डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला आणि स्क्रीनवरती पण देतोच मी तुम्हाला. तर ह्याची कॉस्टिंग अशी आहे. सर्टिफिकेशन आहे थर्ड, ऑटोमेशन आणि AI एज. तर जेव्हा पण तुम्ही टेस्टिंगमध्ये जाता ना, तर तेव्हा टेस्टिंग असेल, RPI असेल, AI असेल, तर यामध्ये फ्युचर आहे. म्हणजे ऑटोमेशन प्लस AI म्हणलं ना आपण, फ्युचर प्रूफ स्किल असेल. तर काय होतं ना, आपण एखादी ऑटोमेशन स्क्रिप्टची आपण एखादा समजा आपली सगळी स्क्रिप्ट केली आणि आपण एखादा रन लावला, तर त्यानंतर तुम्हाला पूर्णची पूर्ण म्हणजे जेवढं पण रिपोर्ट असेल ऑटोमेशनवरती खूप सगळे स्विच होणार आहेत.
मग सगळ्यात मेन आहे की मग आपण सर्टिफिकेशन कुठले कुठले करायचे, तर सेलेनियम आहे, प्लेराईट आहे, हे पण सर्टिफिकेशन तुम्हाला युडीमी असेल, कोर्सेरा असेल, इकडे तुम्हाला भेटताच. पण याच्यापेक्षा पण नेक्स्ट नेक्स्ट लेवल जर पाहिजे असेल ना तुम्हाला, UI पाथ RPA डेव्हलपर म्हणून आहे, प्रॉम्प्ट इंजिनियर आहे, ओपन AI, डीप लर्निंग AI, सेलेनियम, प्लेराईट, तर या गोष्टी पण तुम्हाला 2 ते 5,000 किंवा जास्तीत जास्त टेस्टिंगचे जे पण आहेत ना ते 4,000च्या वरती नाही आहेत तुम्हाला सर्टिफिकेशन. युडीमी वरती बघा, UI पाथ वरती बघा किंवा डीप लर्निंग वरती पण बघू शकता. हे सगळे मी स्क्रीन वरती आणि डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तर येस, हे जे सगळे जे सर्टिफिकेशन आहेत ना, ह्याला ऍज अ पेपर म्हणून घेऊ नका. फक्त जे पण सर्टिफिकेशन आहेत त्याला फक्त पेपर म्हणून घेऊ नका. हे आधी तुम्ही लर्न करा, हँड्स ऑन प्रोजेक्ट करा, गिट वरती ते शो करा, तुमचा पोर्टफोलिओ बिल्ड करा आणि त्यानंतरच हे सर्टिफिकेशन तुम्हाला कामाला येणार आहेत. कुठेही तुम्ही फक्त रिझ्यूम वरती टाकला. हा एक आहे, तुम्ही कुठलेही सर्टिफिकेशन रिझ्यूम वरती तुम्ही टाकल्यानंतर किंवा नोकरीवरती, लिंक्डइन वरती तुमची प्रोफाईल स्ट्रॉंग होणार आहे आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही एक्सप्लेन करता तेव्हा तुमचं नॉलेज कामाला येणार आहे. सो दोन्ही पण म्हणजे युजफुल आहे. तुम्हाला हा पेपर पण लागणार आहे आणि तुमचा स्किल पण लागणार आहे. फक्त पेपरवरती जाऊ नका, सर्टिफिकेशन घेतलं आपण आणि बस आपण आता जॉब लागणार आहे आपल्याला आणि चांगलं पॅकेज भेटणार आहे, यावरती असं नका करू. सर्टिफिकेशन प्लस स्किल नक्कीच तुम्हाला जॉब मिळेल. हे तीन सर्टिफिकेशन येणाऱ्या फ्युचरमध्ये किंवा आत्ता खूप इम्पॉर्टंट आहेत. टेस्टिंग असेल किंवा डेव्हलपमेंट असेल. सो हे 3 सर्टिफिकेशन माझ्या मते ॲज अ सजेशन म्हणून असं 100% सांगत नाही, पण हे खूप इम्पॉर्टंट आहे. रिसर्च करूनच मी तुम्हाला सांगितलेले आहेत. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. अजून तुम्हाला कुठले कुठले व्हिडिओज हवे असेल तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच चांगले चांगले पॉडकास्ट पण आपल्या युट्यूब चॅनलवरती येणार आहेत. ओके, सो नवीन सेट केलेला आहे. तर बॅक एंडला थोड्याशा काही गोष्टी जात होत्या पाठीमागे 1-1.5 महिना. सो पॉडकास्ट घेतले नाही. सो येणाऱ्या फ्युचरमध्ये खूप सारे पॉडकास्ट पण येणार आहेत, तुमच्यासाठी व्हिडिओज पण येणार आहेत. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.